नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये. मित्रांनो, मागच्या व्हिडिओ मी जो बनवलेला होता लाडका बहीण योजनेवर, की ज्यांना आधार कार्ड जे आहे ते DBT नाही, तर DBT कशा प्रकारे करायचं होतं त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवण्यात आलेला होता. तरी पण तुम्ही बनवला नसेल तर आता तुमच्या खात्यामध्ये जर ₹1 आला नसेल तर ₹1 आला नसल्यामुळे बाकीचे 3000 रुपयेसुद्धा तुमच्या खात्यामध्ये येण्याचे चान्सेस कमी आहे. आणि का आहे आणि ते चान्सेस आपल्याला वाढवायचे आहे किंवा 100% चान्सेस करायचे, त्याच्याकरता काय करायचं त्याच्याकरता हा व्हिडिओ पूर्ण बघा. ठीक आहे मित्रांनो, सांगितल्याप्रमाणे लाडक्या बहिणींना 17 ऑगस्ट रोजी 3000 रुपयाचा पहिला हप्ता मिळणार आहे. बरोबर आहे, 17,000 रुपयाचा जो पहिला हप्ता आहे तो मिळणार आहे लाडक्या बहिणींना. ठीक आहे, 17 ऑगस्ट रोजी. तर हा 17 ऑगस्ट रोजी मिळणारा हप्ता जो आहे कोणाला मिळणार आहे, त्यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये 14 ऑगस्टपर्यंतचे ज्यांचे अर्ज मंजूर झालेले असतील, 14 ऑगस्टपर्यंत ज्यांचे अर्ज जे आहे ते मंजूर झाले असतील त्यांनाही पैसे मिळतील. तसंच सर्वांचे आधार कार्ड बँक अकाउंटला सीडिंग असणे गरजेचं आहे. मागच्या वेळी मी तुम्हाला सांगितलं होतं सीडिंग कशा प्रकारे केलं जाते ते सुद्धा सांगितलं होतं. ठीक आहे, तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिली जाईल, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. ठीक आहे, सेटिंग केले जे असेल त्या सेटिंग अकाउंटला पैसे येणार आहे. ज्याचा अर्ज मंजूर झाला नसेल तर त्यांना दुसऱ्या टप्प्यात अर्ज मंजूर करून दुसऱ्या टप्प्यात पैसे दिले जातील. दुसरा टप्पा हा इलेक्शन नंतर असू शकतो. ठीक आहे, दुसरा टप्पा जो आहे तो इलेक्शनच्या नंतर असू शकतो. ज्यांचा अर्ज मंजूर झाला नाही त्यांना जे आहे ते दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे मिळण्याचे चान्सेस आहे. ठीक आहे, इथंपर्यंत क्लिअर झालं मित्रांनो. तर आता मित्रांनो बघा, हा जो SMS आहे, हा SMS तुम्हाला कालच्या तारखेला आला का ते तुम्हाला अगोदर चेक करून घ्यायचा आहे. हा जो SMS SBI म्हणजे तुमच्या कोणते पण जे बँक अकाउंट असेल जे तुम्ही फॉर्म भरताना जोडलेलं असेल किंवा जे तुमचं DBT अकाउंट असेल, सीडिंग अकाउंट असेल, त्याच्यामध्ये हा ₹1 आलेला असेल तर SBI RS 1 हॅज बीन क्रेडिटेड इन युअर अकाउंट. ठीक आहे, याच्यानंतर बँक अकाउंटचे शेवटचे 4 अक्षर तुम्हाला याच्यामध्ये दिसणार आहे. नंतर APBS CRINW मुख्यमंत्री माझी एल म्हणजे माझी लाडकी बहीण योजना. ठीक आहे, किती तारखेचा SMS आहे तर 9/8/2024चा SMS आहे मित्रांनो. ठीक आहे, अशा प्रकारचा SMS तुम्हाला येणे गरजेचं आहे. ठीक आहे, नसेल आला तर समजून घ्या की तुमचं जे अकाउंट आहे ते सीडिंग नाही, त्यामुळे आता तुम्हाला सीडिंग करणे गरजेचं आहे, नाहीतर तुम्हाला पहिला हप्ता येणार नाही. आता त्याच्याकरता काय करायचं ते सांगतो. तर मित्रांनो, याच्याकरता तुम्हाला जे आहे तुमचं सर्वात अगोदर तुमच्या जे मोबाईल असेल त्या मोबाईलच्या होम पेजवर जायचं आहे, म्हणजे गुगलवर जायचं आहे. ठीक आहे, बघा इथं गुगलवर जायचं आहे मित्रांनो. गुगलवर गेल्यानंतर इथे गुगलवर गेल्यानंतर तुम्हाला टाईप करायचं आहे www 3 वेळा www. ठीक आहे, www.udai म्हणजे UDAI उडाई, नंतर मित्रांनो .gov.in. ठीक आहे, हे बघा तुम्हाला दिसत असेल इथं तिसऱ्या नंबरला साडी आलेली आहे udai.gov.in. ठीक आहे, udai.gov.in या साईडला तुम्हाला जे आहे ते लॉग इन करून घ्यायचं आहे www.udai.gov.in. ठीक आहे, याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे असा होम पेज येणार आहे. बघा, याच्यामध्ये होम पेज आल्यानंतर तुम्हाला इथे भाषा विचारली जाते की तुम्हाला कोणत्या भाषेमध्ये जे आहे ते हे वेबसाईट पाहिजे. आता मला समजा इंग्लिशमध्ये पाहिजे, मी इंग्लिशवर क्लिक केलं. इंग्लिशवर क्लिक केल्यानंतर थोडा वेळ तुम्हाला थांबावं लागणार आहे मित्रांनो. त्याच्यानंतर असं होम पेज तुमच्यासमोर येतं. याच्यामध्ये अपडेट आधार ह्या सर्व इन्फॉर्मेशन तुमच्या दिसणार आहे. अपडेट आधार आहे, गेट आधार आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये सगळ्या इन्फॉर्मेशन दिसणार आहे तुम्हाला. याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे आपलं. ठीक आहे, लॉग इन करून घ्यायचं आहे आपलं अकाउंट. लॉग इन केल्यानंतर तुमच्याकडे असं होम पेज येतं, म्हणजे आधार कार्ड तुम्हाला टाकून घ्यायचा आहे तुमचा. ठीक आहे, आता आधार कार्ड टाकून घेतल्यानंतर जो कॅपचा कोड असतो तो कॅपचा कोड टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर तुमच्याकडे असं होम पेज येतं. मी जे आधार अकाउंट आहे तुम्हाला ते दाखवू शकत नाही, त्यामुळे त्याला हाईड करून ठेवलेलं आहे. तर याच्यानंतर मित्रांनो, याच्यामध्ये एक तुम्हाला OTP मागितलं जाईल. इथं बघू शकता तुम्ही OTPचं ऑप्शन दिसत आहे तुम्हाला. तर याच्यामध्ये तुम्हाला OTP मागितलं जाईल. तुमचा मोबाईल जो असेल त्या ज्या आधारला तुमचा मोबाईल लिंक असेल तो OTP तुम्हाला मागितला जाईल. त्याच्यावर तुम्हाला OTP येईल, तो OTP तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे. ठीक आहे, OTP टाकल्यानंतर तुमच्याकडे असं होम पेज येतं एक. तर याच्यामध्ये तुम्हाला बघा मित्रांनो भरपूर जे आहे ते
याच्यामध्ये ऑप्शन दिलेले असतात. याच्यापैकी जे आपल्या कामाचं ऑप्शन आहे ते आहे या नंबरचं, म्हणजे बँक सेडिंग स्टेटस. ठीक आहे, तुमचं जे बँक सेडिंग स्टेटस आहे तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे की तुमचं जे अकाउंट आहे ते आधार कार्डला लिंक आहे की नाही, तुमचं अकाउंट डीबीटी अकाउंट आहे की नाही. ठीक आहे, डीबीटी अकाउंट म्हणजे काय, मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. ठीक आहे, तर आता याच्याकरता मित्रांनो याच्यावर आपण चेक केल्यानंतर आपल्याकडे असा एक जर तुमचं डीबीटी अकाउंट असेल तर असा त्याला काय म्हणता येईल, एक लोगो येईल. ठीक आहे, राईटचा लोगो येईल. तुमचा डीबीटी अकाउंट असेल तर तुमचं अकाउंट जर बँक खात्याला असेल तर. ठीक आहे, याच्यामध्ये तुमचा आधार नंबर दिलेला असतो, हाईड केलेला आहे मी, बँकेचं नाव दिलेलं असतं आणि नंतर तुम्हाला जे आहे मित्रांनो तुमचं अकाउंट सेडिंग आहे की नाही हे सुद्धा याच्यात तुम्हाला बघायला मिळतं. ठीक आहे, तर अशा प्रकारचं आहे मित्रांनो. आता याच्यानंतर जे आहे तुमचं अकाउंट जर बँक खात्याला सेडिंग नसेल तर मग काय करायचं आहे, तर माझी लाडकी बहीण योजना अर्ज मंजूर होईनी 15 लाख बहिणींना पहिला हप्ता मिळणार नाही. तर का मिळणार नाही त्याचं हेच कारण आहे, तुमचं जे अकाउंट आहे सेडिंग अकाउंट नाही. ठीक आहे, तर आता याच्याकरता काय करायचं, याच्यावरचा उपाय काय तो मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितला होता, परत एकदा सांगतो. तर याच्यावर एकच उपाय आहे मित्रांनो, इंडियन पोस्टल पेमेंट बँक. ठीक आहे, IPPB जे आपण म्हणतो IPPB, हे इंडियन पोस्टल पेमेंट बँक जे आहे तिथे जाऊन तुम्हाला एक नवीन खातं ओपन करून घ्यायचं आहे. नाही तर मग तुम्ही तुमच्या बँकेला सुद्धा भेट देऊ शकता की आमचं जे अकाउंट आहे लवकरात लवकर सेटिंग करण्यात यावं, त्याच्याकरता एक ॲप्लिकेशनसुद्धा देऊ शकता. जर त्यांनी लवकर सेटिंग केलं तर चांगली गोष्ट आहे, नाहीतर मग सगळ्यात सोपी उपाय म्हणजे IPPB या इंडियन पोस्टल पेमेंट बँकमध्ये तुम्हाला अकाउंट खोलून घ्यायचं आहे. ठीक आहे, कोणत्याही पोस्टात जर तुमच्या नजदीकच्या पोस्टात जायचं आहे, त्या पोस्टामध्ये गेल्यानंतर तुम्हाला जे आहे ते अशा प्रकारचं क्रेडिट कार्ड, एक डेबिट कार्ड मिळतं पोस्टाच्या थ्रू. तर त्यांना सांगायचं आहे की आमच्याला जे आहे ते डीबीटी अकाउंट पोस्टामध्ये खोलायचं आहे. ठीक आहे, तर ते 3 ते 4 दिवसाचा कालावधी याच्याकरता लागतो मित्रांनो, आणि 3 ते 4 दिवसाच्या कालावधीमध्ये लगेचच तुमचा हप्ता जो आहे तुमच्या अकाउंटला येऊ शकतो. ठीक आहे, जे सर्व प्रोसेस तुम्हाला उद्याच्या उद्या करायची आहे, कारण की 17 तारखेला पहिला हप्ता येणार आहे, जास्त वेळ तुमच्याकडे राहिलेला नाही. ठीक आहे, ज्यांना SMS आला नाही त्यांना हे काम करून घ्यायचं आहे. आता पोस्टामध्ये अकाउंट खोलण्याकरता कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे, तर जे बँकेमध्ये लागतात ते डॉक्युमेंट जे आपल्याला पोस्टातसुद्धा लागत असतात. ठीक आहे, तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, याच्यामध्ये पहिला जो डॉक्युमेंट्स लागणार आहे तर ओळखपत्र, त्याच्यामध्ये आधार कार्ड किंवा पासपोर्ट कार्ड किंवा आधार कार्ड किंवा पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा वोटिंग कार्ड चालेल. नंतर पत्त्याचा पुरावा, तुम्हाला जे इलेक्ट्रिक बिल आहे ते चालेल किंवा कर भाडे पावतीसुद्धा चालेल. ठीक आहे, अलीकडील पासपोर्ट साईजचा छायांकित फोटो तुम्हाला पाहिजे आहे. नंतर खाते उघडण्यासाठी भरलेला फॉर्म लागणार आहे. ठीक आहे, 4 डॉक्युमेंट्स लागणार आहे. 4 डॉक्युमेंटच्या नंतर तुम्हाला जे आहे मित्रांनो ते आपल्याला काय म्हणता येईल त्याला, अकाउंट जे आहे ते तुमचं 3 ते 4 दिवसात ओपन होऊन जाईल आणि तुमच्या खात्याला जो आहे तो पहिला हप्ता येऊन जाईल. ठीक आहे, तर मित्रांनो लवकरात लवकर हे काम करायचं. जर तुमच्याकडे 1 रुपयावाला मेसेज आला नसेल तर परत तुम्ही एकदा जे आहे बँकेमध्ये इन्क्वायरी करू शकता. बँकेत इन्क्वायरी केल्यानंतर जर तुमचं जे अकाउंट आहे सेटिंग झालेलं नसेल तर बँकला एक ॲप्लिकेशन द्या की लवकरात लवकर आमचं अकाउंट सेटिंग करण्यात यावं. त्याच्यानंतरही जर झालं नाही तर मित्रांनो पोस्टाचा जे आहे तो एकदम परफेक्ट पर्याय आहे, एकदम परफेक्ट पर्याय जो आहे तो पोस्टाचा आहे आणि तो पोस्टामध्ये तुम्हाला अकाउंट ओपन करून घ्यायचं आहे. ठीक आहे, याच्यानंतर काही अपडेट माहिती आली तर चॅनलच्या माध्यमातून नेहमीप्रमाणे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य केले जाईल. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.